पोरगी पसंत आहे 65 छान असं कर DM रिश्ता माझ्यासाठी नाही सृष्टीसाठी मी असं ठरवलंय का घरात लग्न वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल खूप दिवसांनी मी हा ब्लॉग करणार आहे कारण मी फायनली शिफ्ट झालेली आहे नवीन घरामध्ये कारण मी जिथे आधी राहत होते तिथे 1 BHK असल्यामुळे खूप पसारा व्हायचा आणि सामान जास्त असल्यामुळे जागाच नसायची आणि मग माझी इच्छा नाही व्हायची सो आता इथे खूप स्पेस आहे माझ्याकडे जिथे मी किचनमध्ये मनापासून सगळं बनवू शकते तर फर्स्ट हा ब्लॉग खूप दिवसांनी आपला आहे जवळपास 10 महिन्यांनी हा ब्लॉग आहे सो हा ब्लॉग असणार आहे कुकिंग रिलेटेड जिथे मी सृष्टीसाठी नॉनव्हेज खायला करणार आहे गेल्या 2 वर्षांमध्ये मी कसलंच नॉनव्हेज बनवलेलं नाही आहे सो आता बघूयात मला जमतंय का कारण मी खात नाही आहे सो मी बनवलंच नाही तर आता मी मस्त चिकन 65 चिकन सुक्का चिकन रस्सा सगळं ट्राय करणार आहे सो आता मी आळणी शिजायला लावलेलं आहे आणि परत एकदा लावलं कारण तिला बोनलेस आवडतं आणि अजून आमच्याकडे 2-3 लोक म्हणजे दीदीन ते आहेत आणि तिचं छोटंसं बाळ आहे तिच्या म्हणजे इतक्या दिवस एकच लहान बाळ होतं म्हणजे सृष्टी आता माझ्याकडे अजून एक छोटं बाळ आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मला छोटी मुलं किती आवडतात सो आपण त्यांना विचारूया टेस्ट कशी आहे दीदीला सृष्टीला सगळ्यांना जमतंय का मला करायला एवढ्या दिवसांनी आणि आज रिझन असं की उद्यापासून मार्गशीर्ष चालू होतोय त्याच्यामुळे मी आज बनवणार आहे आणि मी नवीन शिफ्टिंग केली सो देव पण नाही लावलेले देव नाही लावलेले म्हणजे म्हटलं की मार्गशीर्ष चालू झाल्यानंतर लावत आता एक 5-6 दिवस झाले असतील शिफ्ट होऊन आणि मग नॉनव्हेज करायला पण काही वाटत नाही आहे का तर देव लावलेलेच नाही आहे सो मस्त आता नॉनव्हेज करूया आणि अजून एक गोष्ट मी नवीन गॅस घेतला आहे सो मी तुम्हाला दाखवते बोनलेस शिजतं इथं ऑलरेडी आळणी काढून ठेवलं आहे आणि ते 65साठी कापून ठेवलं आहे आणि हा आहे माझा नवीन गॅस झाला आहे नो कारण सीन असं आहे की त्याच्यावर खूप पाणी वगैरे सांडलंय आणि गॅस नवीन एवढा कौतुकाने मी सांगायचं कारण माझ्या आयुष्यात जो पहिला गॅस होता जो की तुम्ही ह्याच्या आधी ब्लॉगमध्ये बघितला स्टीलवाला तर तो मी माझ्या पहिल्या पगारातून म्हणजे मी जिथे जॉब करायचे कपड्याच्या शॉपमध्ये कपड्यांचं करायचे कपड्याच्या पहिल्या पगारामधून मला 6000 पेमेंट होतं त्यातलं 2000चं मी त्यावेळेस तो गॅस घेतला 2 का 1.5 आता आठवत नाही तर मी गेल्या आता 2017-18ला तो गॅस घेतला असेल त्याच्यानंतर मी आत्ता 3 दिवसापूर्वी तो गॅस चेंज केला माझ्यासाठी ती एक खूप काय म्हणतात ते एक जवळची गोष्ट होती कारण पहिलं पेमेंट पहिली गोष्ट पहिला स्वतःच्या कामाची खूप इम्पॉर्टंट असते नवीन शिफ्ट केलं त्याचं मी पूर्णपणे दाखवणार नाही रूम कशी तिकडे सगळा मेस आहे कारण ते कपाटाचं काम नाही झालेलं आणि मी हा ग्लॉस लावलाय त्याचं कारण मला इथे ते उकललं आहे आणि ते खूप घाण दिसते म्हणून मी तिथे ग्लॉस लावला हाईड करायला सो मी किचन कसं सेट केलं सांगते कारण इथं किचन ट्रॉली नाही बरणीसाठी केलं इथे छोटंसं माझा संसार आहे एकटीचा आणि इथे फ्रीज आणि आता इथे देव आहेत इथे देवारा करणार आहे आणि इथे आपलं छोटंसं किचन सगळं एकदा सगळंच ते ट्रॉली वगैरे सगळं सेट करायचं आहे हळूहळू सो त्यासाठी मी इथून पुढे कंटिन्यू ब्लॉग करायचा प्रयत्न करेल बघूयात आणि आज पहिल्यांदा या दिवसांमध्ये एवढ्या 10 दिवसांमध्ये असं पहिल्यांदा झालं मी बाहेरचं काहीच नाही खाल्लेलं मी ट्राय करते की बाहेरचं काहीच नाही खायचं सगळं घरी बनवायचं तसंच मी आज खूप लेट झाला मी अजून काहीच खाल्लेलं नाही आहे चहा बिस्किट खाल्ले थोडं आणि काहीतरी बनवून खाऊन येईल तोपर्यंत आता हे चिकन ते बनवून घेईल मस्तपैकी आता सगळं झालेलं आहे आता ते मॅरिनेट करते सो मी सगळं तर नाही दाखवू शकत ब्लॉगमध्ये कारण मी एकटी बनवते आणि एकटंच कसं कॅमेरा पकडणार सो जेवढं होईल तेवढं मी दाखवते फक्त रेसिपीसाठी मी नंतर कधीतरी ब्लॉग करेन ओके त्याच्यामध्ये मी चिकन थोडंसंच घेतलं आहे कारण खाणारे 2च लोक आहेत तर त्याच्यामध्ये मिरची लसूण आणि अद्रक बारीक करून टाकलं आहे सो आता मसाले टाकणार आहे जेवढं मला घेता येईल तेवढं मी घेईल मी लाल तिखट टाकलं धने पावडर टाकली गरम मसाला टाकला आहे आणि दही पण टाकलं आहे आणि थोडंसं मीठ टाकलं तर हे मिक्स करून 2 तास तरी मी ठेवणार आहे मॅरिनेशनला सो तोपर्यंत रस्सा करूयात ग्रेव्हीचं सगळं बेस झालं ठीक आहे खोबरं कांदा टोमॅटो भाजून घेतला कारण अशी आंबटसर चव लागते कधी कधी अद्रक चिरून घेतला लसूण कोथिंबीर ऑलरेडी त्याच्यात आहे त्यात मिरचीसुद्धा आहे थोडीशी चवीनुसार ती आधीच ठेवली सो आता ह्याचा आपण ग्रेव्ही करूयात आणि मी बेसनसुद्धा टाकते भाजून सो रस्स्यामध्ये कारण ती चव चांगली येते सो थोडंसं बेसन पण भाजून टाकणार आहे मी कांदा थोडासा परतून घेतला आहे रस्स्यालासुद्धा सो आता मी याच्यामध्ये ग्रेव्ही टाकते आणि इकडे मसालेसुद्धा सगळे काढून ठेवले ग्रेव्ही टाकली त्याच्यामध्ये मी नंतरनं बाजरीचं आणि बेसन पीठ दोन्ही भाजून टाकलं मस्त अशी तरी सुटली ग्रेव्हीला आता याच्यात मस्त असं चिकन टाकून रस्सा आपला रेडी मस्तपैकी असा रस्सा झाला आहे फक्त त्याला वरून कोथिंबीर टाकायची चव काय माहिती आता कशी होती आणि रस्स्यात जास्त सगळीकडेच पीस कमी टाकतात आता सुक्क करूयात आपण सो गाईज मी 1 चमचा तांदळाचं पीठ टाकलंय आणि आता कॉर्नफ्लॉवर टाकणार आहे 2 चमचे बिकॉज ते असं क्रंच येण्यासाठी तर आता हे 2 तास मॅरिनेट करून
भिजत ठेवलं तेच ते वॉटेवर ठेवलं होतं. आणि आता ते मिक्स करून मस्त फ्राय करून घ्यायचंय. फ्राय मीन्स तळून घ्यायचंय. सो बघा आता आमची रेसिपी कशी होणार. ह्याच्यात थोडा कलर टाकायचा राहिला. आई त्या डब्यात रेड कलर सेम डब्यामध्ये. सो गाईज आपलं चिकन 65 हे रेडी झालेलं आहे. तू ते कॉर्नफ्लोअर टाकताना माझ्याच्यात घेतलं का तुझ्या फोनमध्ये घेतलं? तुझ्या फोनमध्ये. सो गाईज हे बघा असं मस्त असं तुष्टी हाताने असं की करून दाखव ना क्रंच कसं आहे. शिजलंय का? हो शिजलंय. मस्त ऑइल छान छान असं न्यू पदार्थ गरम क्रंची गरम गरम खाल्लं तरच पण याला मजा आहे. मी पहिल्यांदाच केलं. आयडिया हे आपण याला सोयाचा पण सेमच करतात म्हणजे. हा का? नवीन नवीन रेसिपी आता हिंदवी करणार असं वाटतंय. DM रिश्ता माझ्यासाठी नाही सृष्टीसाठी. मला काय त्यांना काय माहिती मी काय करते ते. मी चांगलं जेवण बनवते पण सृष्टी मला तिच्या मागे घेऊन जाणार आहे कामाला. जेवण बनवायला मी येणार रुख होतावरती. आम्ही असं ठरवलंय का घरात लग्न भाऊ भाऊ पाहिजे ते. भाऊ असेल तर मेसेज करा. आपण करणार आहे का घरात आपल्या घरचे झालेले काहीच बघा. आणि क्वांटिटी जरा जास्तच कमी झाली त्याच्यामुळे चिकन ठीक आहे कारण सुकं वगैरे पण आहे ना ऑप्शनला. 1 किलो मध्ये झालं एवढं. बोनलेस झालं वाटतं तू फ्राय फक्त काळं पडायला लागलं. गॅस नवीन नवीन गॅसवर मस्तपैकी कागदोड बनवलं. त्याचा ब्लॉगच नाही आता बासुंदी पूजानीचा करून आता लगेचच उद्घाटन झालंय नॉनव्हेज. याला म्हणतात मूर्खपणा. काय झालं काय झालं? 65 छान असं कर. छान 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 रेडी. ये मैंने बनाया. झालं तर टेस्ट चालू आहे. सो आपले गेस्ट आहेत आजचे. तू इकडे बघ. हाय कर की. हे एवढ्या सगळ्यांवर मी एक्सपेरिमेंट करणार आहे जेवणाचा. मग मग थांब थांब सेल्फी काढू. थांब सेल्फी तिकडे बघे. नजारी सगळ्यांना सगळं खायला घालते. हा सृष्टी कसं झालंय? खूप छान झालंय. एक नंबर. काय काय पोरीच्या हाताला चव आहे. पोरगी पसंत आहे. हे आहेत आपले न्यू ब्लॉग मेंबर. आधी फक्त माझ्यावर एक्सपेरिमेंट व्हायचा आता या दोघांवरती पण होणार. जीव वाचून चिवनी किती वेळा 65 खाल्लं. आवडलं तिला. तुला आवडलं जीव? कसा वाटला तुम्हाला ब्लॉग? आणि मी ट्राय करेल अशाच नवीन नवीन काहीतरी ट्राय करेल रेसिपी. आणि आय थिंक फर्स्ट टाइम असल्यामुळे थोडं काही कळालं नसेल तर ते सांगा कमेंटमध्ये. मी नवीन काय रेसिपी करू ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि काय व्हिडिओ करू चॅलेंज व्हिडिओ की काय चॅलेंज करू हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सजेस्ट करा. एखादा ब्लॉग कोणत्या टॉपिक रिलेटेड करू मी तो सेम ब्लॉग करेल. सो येस तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि खूप सारं प्रेम द्या. थँक्यू.